सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर आज रक्ताचे सडे पडले। महामार्गाच्या कामातील संथ गती, रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहतुकीमुळे एकाच दिवशी 2 भीषण अपघात झाले। यात लोणी येथे BSc ॲग्रीचे शिक्षण घेणारा संकेत सकाराम बाजकर वय वर्ष 18 राहणार गौटुंबा आखाडा या हुशार तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 3 युवक गंभीर जखमी झाले। पहिला अपघात हा गाडगे आश्रम शाळेसमोर काळाचा घाला कौटुंबा आखाडा येथील संकेत बाजकर आणि त्याचा मित्र श्रीकांत काशीनाथ हापसे वय वर्ष 21 हे दोघेही राहुरी कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आपल्या दुचाकीने जात होते। नगर मनमाड महामार्गावरील गाडगे आश्रम शाळेसमोर रस्त्याचे काम सुरू असल्याने खडी टाकलेली आहे। ही खडी वाचवण्याच्या प्रयत्नात जड वाहने धोकादायक पद्धतीने चालवली जात आहे। सकाळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने क्रमांक TN 29BZ 3381 संकेतच्या दुचाकीला जोराची धडक दिली आहे। या धडकेत संकेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय, तर श्रीकांत हापसे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय। मयत संकेत हा शांत व प्रेमळ स्वभावाचा होता। त्याचे वडील स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात। मुलाच्या निधनाने बाजकर कुटुंबावर डोंगर कोसळलाय, तर दुसरा अपघात हा बस स्थानकासमोर झालेला आहे। पहिली घटना ताजी असतानाच काही मिनिटातच राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात घडला। रस्त्यावरील खडकीवरून दुचाकी घसरल्याने कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे वय वर्ष 18 आणि सार्थक कैलास आहेर वय वर्ष 19 या 2 तरुणांना आयशर टेम्पोने उडविले। या अपघातात प्रसाद गागरे याचा हाताचा पंजा पूर्णपणे ठेचला गेला असून पायालाही गंभीर दुखापत झाली, तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झालाय। प्रशासकीय खुनाचा आरोप यावेळी करण्यात आलाय। या दोन्ही अपघातांना सर्वस्वी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक आणि संबंधित भारतीय कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलाय। रस्ता दुरुस्ती कृती समितीने वारंवार मागणी करूनही या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली नाही। गेल्या 3 महिन्यांपासून कामाचा वेग संत असून सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता रस्त्यावर खडी टाकली जात असल्याने दुचाकीस्वार मृत्यूच्या दाढेत टाकले गेलेले। आंदोलनाचा पवित्रा प्रजासत्ताक दिनी एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्याने आणि 3 जखमी झाल्याने राहुरी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा येणाऱ्या काळात मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा राहुरीतील नागरिकांनी आणि कृती समितीने दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी।